श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्री लवकरच येत आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तरीही हे आवर्जून उपाय करा. आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे हे उपाय आहे. अगदी विश्वासाने श्रद्धेने करा. महाशिवरात्रीचा बघा, तुम्ही जर उपवास केला तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं. बघा, महाशिवरात्रीचा एक दिवस जरी उपवास केला तरी संपूर्ण म्हणजे वर्षभरात येणारे सोमवार प्रदोष याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते एक महाशिवरात्रीचा उपवास केल्यानं मिळत असतं. तर या महाशिवरात्रीचा दिवस हा उपासनेसाठी, त्याचबरोबर या दिवशी जर काही उपाय केले तर ते नक्कीच त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर या दिवशी उपाय करायचे आहे. बघा, तुम्ही कुठलाही उपाय करू शकता. अतिशय साधे सोपे उपाय आहे, परंतु तितकेच बघा प्रभावी आहे. तुम्ही अगदी श्रद्धेने विश्वासाने करा, त्याचं फळ नक्कीच मिळेल. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जात असतो. भगवान शंकरांना पाण्याने, पंचामृताने, दुधाने बघा अभिषेक घालत असतो. त्यानंतर आपण धूप, दीप, फुले अर्पण करत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन उपासना करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकरांना शमीचं पानं आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे मनोमन प्रार्थना करा. त्याचबरोबर नोकरी व्यवसायात बघा प्रगतीचे मार्ग मोकळे होतील महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि बघा शिवमंदिरात रात्री 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिवसहस्रनाम किंवा बघा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शिवमंदिरात बघा नाही काही शक्य झालं तर किमान भगवान शंकरांची 108 नावं जी आहे, नामावली, शिवनामावली आहे, ती तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर बघा श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय, त्याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं, तर तुम्ही तोही पठण करू शकता. या उपायाने घरात बघा आर्थिक समस्या दूर होतील. त्याचबरोबर बघा घरात नेहमी लक्ष्मी राहावी, माता लक्ष्मीचं बघा ही आपल्या घरात टिकून राहावी, यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे. तूप दान बघा केल्यामुळे भगवान शंकरांसह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात. या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि घरात पैशाची कधीही कमतरता भासत नाही. या उपायाने घरात नांदेल सुख समृद्धी. तर ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर बघा पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा. तर महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना पैसे आणि धान्य यथाशक्ती तुम्ही दान करा. बघा महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकरांच्या कृपेने मनुष्य जन्म बघा हा मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा गरिबी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री घरात छोटी पिंड बनवून तिची विधीपूर्वक बघा तिच्यावर अभिषेक करा. खऱ्या मानाने शंकराची जर आराधना, सेवा, उपासना करून
ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. असं केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. त्याचबरोबर भगवान शंकरांच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून देखील मुक्ती मिळते. सर्व संकट टाळण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना तीळ आणि जल अर्पण करा. बघा 21 बेलपानांवर ओम नमः शिवाय लिहून बघा तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती देखील नांदेल. त्याचबरोबर सर्व प्रकारची पापं जी आहेत ती नष्ट होतील आणि सर्व संकट देखील दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात एक बघा काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवा. आता भगवान शंकरांची प्रार्थना करा आणि त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर ते सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामाचे जे काही अडथळे येत असतील तर ते देखील याने दूर होत असतात. तर अतिशय साधे सोपे हे उपाय आहे, परंतु तितकेच प्रभावी आहे. अगदी श्रद्धेने विश्वासाने करा, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा अतिशय सोपे उपाय आहे. तर महाशिवरात्रीला नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.